त्याच्या जागेवर रात्री अतिक्रमण झालं आणि त्यावेळेस समस्त ग्रामस्थांनी ह्या पतसंस्थेचे चेअरमनला या ठिकाणी बोलवलं. तर चेअरमननी इथं येऊन सामंजस्याची भूमिका मांडायला पाहिजे नव्हती. पण चेअरमन इथे येऊन जर आरेरावीची भाषा आणि जर पूर्ण गावाला जर चॅलेंज करीत असेल तर ते गाव कदापि खपून घेतले जाणार नाही. तुमची जागा तुमची हद्द आहे तिथपर्यंत तुम्ही निश्चित काम करा, परंतु त्याच्यापुढे तुमची जागा नाही आहे. त्यावेळेस तुमची परवानगी आणायला पाहिजे नव्हती. आणि तुम्ही आज 4 माणसं बसतात म्हणून तुम्ही आज सांगता का तिथं बसतात आम्हाला त्रास होतो, परंतु कोणताही त्रास तिथे कर्मचाऱ्यांना होत नाही आणि नाही संस्थेला काय त्याच्यापासून काही हे तोटा झालेला आहे. परंतु तुम्ही ज्यावेळेस सामंजस्याने लोक तुम्हाला बोलवतात तर तुम्ही इथं येऊन तो प्रश्न मिटवायला पाहिजे नव्हता. तर तुम्ही याला टार्गेट करते आणि मला टार्गेट केलं, घेण्यानं देण्याचं काहीच कारण नाही. आणि शिवाय गावाला सांगितलं काय करायचं करा, मी नाही काय करत, माझी काय उकडायची उकडायची. आणि तो हा चेअरमन एका पक्षाचा तालुक्याचा माझे अध्यक्ष राहिला आहे. या पतसंस्थेचा तो आता चेअरमन आहे. बोलायची भाषा कारखान्याचा संचालक आहे. मग बोलायची भाषा हा माणूस आज राजकारणात असेल, समाजकारणात असेल, गावगाड्यात फिरतोय, तर तुझी बोलायची भाषा व्यवस्थित पाहिजे. आणि हे कदापि गाव कधी सहन करणार नाही याची नोंद घ्यावी. आणि आता गाव काय करणार आहे ते करणार आहे, अतिक्रमण काढणार आहे, परंतु त्यांनी येऊन त्यांचं अतिक्रमण त्यांनी काढावं अशी आमची विनंती. आणि योग्य असताना त्याच्या बाजूला असलेल्या मुक्तादेवी पतसंस्थेने पुढच्या बाजूला नॅशनल हायवेच्या हद्दीमध्ये अतिक्रमण केलं आहे. आणि ते पण अतिक्रमण तुम्ही पाहू शकता, बॅरिगेड मारून केलं आहे. ठीक आहे, तुमची जागा असेल तिथपर्यंत करायला आमची कोणाची काही हरकत नव्हती, पण आमच्याच ग्रामस्थांचा गावचा विसावा कट्टा या ठिकाणी आहे. याच्यात ज्यावेळेस माणसाची मैत होती त्यावेळेस या ठिकाणी ठेवलं जातं आणि लोक या ठिकाणी येऊन वाट पाहतात. ही नॅशनल हायवेची जागा आहे. तर गेल्या 4-5 वर्षापूर्वी नॅशनल हायवेने कारवाई करून त्यांना त्या ठिकाणी ते तोडून टाकलं होतं. पण आता प्रत्येकजण पुढे यायला लागलेला आहे. तर ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की प्रत्येकाचं अतिक्रमण या ठिकाणी काढलं जाईल, सगळ्यांचं अतिक्रमण काढलं जाईल. आपल्यासोबत एक जागा मालक सुद्धा आहे, त्यांच्या जागेमध्ये अतिक्रमण झाले, आपण यांना पाहू शकता. ते म्हणतात आम्ही बांधायला परमिशन. तर ग्रामस्थांचं म्हणणं आहे की हे अतिक्रमण काढण्यात यावं आणि लोकांना गाडी लावण्यासाठी, उभं राहण्यासाठी, बसण्यासाठी मोकळ्या जागा त्या ठिकाणी मिळाव्यात. आणि काही ग्रामस्थांचं अजून असं म्हणणं आलं की विसावा कट्टा देखील रस्त्यावर आहे, तो देखील आतमध्ये घेण्यात यावा. म्हणजे लोकांना त्याही गोष्टीचा ग्रामपंचायत या ठिकाणी विचार करणार आहे. आणि व्यवसायधारकांना हात जोडून नम्र विनंती आहे, तुम्ही तुमचा व्यवसाय करा, व्यवसाय चालवा, चांगले यशस्वी व्हा, आमचं त्याच्याशी दुमत नाही. पण गावातल्या ग्रामस्थांना, सर्वसामान्य माणसाला तुम्ही धरू नका, एवढंच या निमित्ताने तुम्हाला सांगतो. आणि कुणीही चॅलेंज दिल्याची भाषा करू नका, कारण गावकरींचं राव काही करू शकत नाही, हे पण तुम्ही लक्षात घ्या. आणि एवढंच या ठिकाणी सर्वांना विनंती करतो, थांबतो. मुक्ताई पतसंस्थेचे जे संचालक आहे आणि जे पदाधिकारी आहे त्यांनी ग्रामस्थांना आरेरेवीची भाषा केली. कळम ग्रामस्थांना समोर सगळे ग्रामस्थ दिलीकांना आरेरेवीची भाषा केली. युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवा अध्यक्ष होते, त्यांनी कळमच्या ग्रामस्थांना आरेरेवीची भाषा केली. भीमाशंकरचे संचालक होते ते, की कुठल्याही प्रकारची भाषा त्यांची योग्य नाही आहे. त्यांचा जाहीर निषेध, कळम ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध. आता ग्रामपंचायतीचं काय म्हणणं आहे? ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे आम्ही उद्याच जे काही अतिक्रमण केलेले लोक असतील, PWDशी आम्ही संपर्क केला आहे, नॅशनल हायवेशी संपर्क केला आहे. त्यांनी आम्हाला कळवलं आहे की तुम्ही तुमच्या लेवलवरती तुम्ही ते अतिक्रमण काढून घ्या. तर आम्ही उद्याच्या उद्या या सर्व अतिक्रमणधारकांना नोटिसा पाठवणार आहोत आणि त्यांना ते अतिक्रमण मोकळं करण्यासाठी आम्ही सांगणार आहे. त्यांना काही दिवसांची मुदत दिली जाईल, त्या मुदतीत त्यांनी जर केलं तर ठीक, नाहीतर ग्रामपंचायत स्वतःच्या खर्चाने करून त्यांच्या मालमत्तेवर त्या ठिकाणी बोजा चढवेल. जागा मालक आपलं काय म्हणणं आहे या सगळ्यांचं काढायचं तर सगळ्यांचं टोटल इकडचं तिकडं सगळ्यांचं काढलं पाहिजे. एकटे वाहन नाही कामाचा नाही. हे तुमच्या परवानगीने झालंय का? नाही कोणी मानलं तुमची परवानगी नाही का जाळी मारायला? पतसंस्थेचे चेअरमन सकाळी आले, ग्रामस्थांनी त्यांना विचारणी केली हे कुणी बांधलंय, तर त्यांनी सांगितलं सदर आम्हाला बांधकाम करायला हे कडण्यांनी परवानगी दिली. आणि कडणे म्हणतात आता परवानगी नाही, पण यांच्या शब्दात शब्द नाही चेअरमनचा. पतसंस्थेचा चेअरमनचा संचालक आहेत ते गावकऱ्यांना दमदाटी करतायत. तंटामुक्ती अध्यक्ष आपलं काय म्हणणं आहे? माझं एवढंच म्हणणं आहे का शेजारी बँक आहे,
लोक येतात बसतात सर्वांचं येतात आतमध्ये काही गप्पा होतात पण हे सौजन्याने डोळे पाहिजे होता आज लोकांना जागा नाही बसतात आणि समजा आणखी शेत असतील ते संचालक आहे तर अवैधाची भाषा करायला नाही पाहिजे सगळ्यांनी समजून घेतला तर हा प्रश्न मिटू शकतो संचालक हे कारखान्यावर असेल बँकेवर असेल ही कुठली गावाला बोलायचं त्या काय अवेराळीमध्ये कारण अख्ख्या गावाला होय त्यांचं झालं जरा पण याच्यावर सगळं काहीतरी तोडगा निघू शकतो सगळ्यांना ठीक अरे बाहेर गावचे येऊन तुमच्या गावात आपले वोकंडी बसतात आणि आपण सहन करायचं का होय धंदा करायचा धंद्याच्या पद्धतीने करा का अख्ख्या गावाला होय बोला जागा मालक तुम्ही काय याच्यात सामंजस्याची भूमिका घेणार आहे का ग्रामपंचायत अतिक्रमण काढणार आहे त्याच्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे टोटल सगळ्यांचं काढलं तर माझे काढा यांचं अतिक्रमण आहे हे अतिक्रमण आहे हे अतिक्रमण काढा हे अतिक्रमण आहे काढलंच पाहिजे 100% मान्य आहे. पण ते असं म्हणतात का सगळ्यांचं काढल्यावर माझं काढा मग सगळं ग्रामपंचायतीने पहिलं वाढवलं इथून सुरुवात करा ग्रामपंचायतीने सगळ्यात आधी पुढाकार घेऊन येणे चायला सगळे अतिक्रमण करून. कळमगावच्या पश्चिम दोन्ही अतिक्रमण दोन्ही भावचे अतिक्रमण माळून काढून टाका. टाकण्यापर्यंत इकडे विठ्ठल रुक्माई मंदिरापर्यंत अतिक्रमण काढावी अशी ग्रामस्थांची इच्छा आहे का नाही इच्छा सगळ्यांची हीच इच्छा कोणता आहे विरोध आहे याला नाही संकेतचा आहे का